भगवान बुद्धांच्या काळात भिक्खू संघातील भंते धम्माचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पायी प्रवास करत असत. ते गावोगावी जाऊन लोकांना प्रज्ञा, करुणा, मैत्री आणि समतेचा मार्ग सांगत असत. त्या काळात प्रवासाची आधुनिक साधने नव्हती. पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडत असे. नद्या, नाले तुडुंब भरून वाहत असत आणि अनेक ठिकाणी पूर येत असत. म्हणून भगवान बुद्धांनी भिक्खू संघाला वर्षावास करण्यास सांगितले. वर्षावास म्हणजे पावसाळ्यातील 3 महिने एका ठिकाणी राहून धम्माचा अभ्यास, चिंतन आणि लोकांना मार्गदर्शन करणे. ही परंपरा केवळ सुरक्षिततेसाठी नव्हे, तर ज्ञानवृद्धी आणि समाज प्रबोधनासाठी निर्माण करण्यात आली होती. आज आपणही या परंपरेचे प्रतिकात्मक स्वरूपात पालन करू शकतो. आपल्या गावात विहार असेल तर विहारात, आणि विहार नसेल तर एखाद्या प्रशस्त घरात, सभागृहात किंवा उपलब्ध ठिकाणी समाजातील महिला, युवक, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांना एकत्र आणून वर्षावासाच्या काळात धम्माचा अभ्यास करू शकतो. भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या शिकवणीचे जतन करण्यासाठी भिक्खू संघाने मोठे कार्य केले. बुद्धांचे जीवन, त्यांचे धम्मकार्य, त्यांनी दिलेल्या धम्मदेशना आणि संघजीवन यांचे संकलन त्रिपिटक साहित्यामध्ये करण्यात आले. या त्रिपिटक साहित्यामुळे जगभरातील लाखो लोकांना बुद्धांचे विचार समजून घेण्यास मदत झाली आहे. बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्धाच्या मूळ शिकवणीचा आणि बौद्ध साहित्याचा सखोल अभ्यास केला आणि त्यांनी बुद्धांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत सोप्या आणि सुलभ भाषेत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. त्यातून बुद्ध आणि त्याचा धम्म हा अमूल्य ग्रंथ आपल्याला मिळाला. हा ग्रंथ केवळ वाचण्यासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, चिंतन करण्यासाठी आणि जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे. आपला समाज जागृत व्हावा, आपल्या मुलामुलींमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, महिलांना ज्ञानाच्या प्रवाहात सक्रिय सहभाग घ्यावा, आपले गाव प्रगत व्हावे आणि आपले राष्ट्र स्वाभिमानाने, समतेने व विवेकाने जगावे, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. याच उद्देशाने आम्ही ज्या ज्या ठिकाणी विहार आहेत त्या त्या ठिकाणी जाऊन वर्षावास, धम्म अभ्यास आणि सामूहिक ग्रंथ वाचनाचा प्रचार करत आहोत. बुद्धांचा धम्म प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक मनापर्यंत आणि प्रत्येक पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तर चला, आपण सर्वांनी या ज्ञान प्रसारामध्ये सहभागी होऊया. वर्षावासाच्या या पवित्र काळात धम्माचा अभ्यास करूया, बुद्धांचे विचार समजून घेऊ आणि समता, करुणा, प्रज्ञा व बंधुत्वाचा संदेश समाजात रुजवूया. या कार्याची सुरुवात आपण सुंडगी फाटा इथून करूया आणि ज्ञानाचा हा प्रकाश गावोगावी, घराघरात पोहोचूया. आपण सर्वांनी विहारामध्ये येऊन आपल्याला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ दिलेला आहे, त्याचं कारण होतं बुद्धाचं धम्म आपल्याला सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजावलं. या निमित्तानं आपण जे 3 महिने आहेत ते 3 महिने मानवतावादी असलेला ग्रंथ
फक्त धम्म समजून घेण्यासाठी आपण त्या 3 महिन्यांमध्ये दररोज सायंकाळी 1 तास विहारामध्ये येऊन आपण सर्वांनी हा ग्रंथ समजून घेतला पाहिजे. कारण या ग्रंथामध्ये धर्म नाही तर फक्त धम्म आहे. तो चांगला विचार आहे. तो मानवाचं रक्षण करते, निसर्गाचं रक्षण करते, प्राण्यांचं रक्षण करणारा हा ग्रंथ आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रगती होण्यासाठी आपल्याला विचाराची गरज असते. म्हणून आपण सर्वांनी वर्षावासाचा या 3 महिने ग्रंथ वाचून सांगता समारोप करावं या उद्देशानं मी आपल्या गावामध्ये येऊन आपल्या सर्वांना भारतीय बौद्ध महासभा शाखा देगलूरच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपण नरंगल या गावामध्ये आलोत. नरंगल हे गाव ऐतिहासिक गाव आहे. ग्रामीण भागामधून तरी नांदेडला सोडून तर पहिली जयंती जवळपास या ठिकाणी श्रीलंकेचे भंतेजी 1 महिना येऊन राहिलेले आहेत. तर विचार करा, ही 65च्या आणि 70च्या आतली गोष्ट आहे. एवढ्या वर्षा अगोदर पहिली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि त्यानंतर या नरंगलमध्ये वेळोवेळी धम्माचं कार्य नेहमी सातत्यपणानं होत आलेलं आहे. कोणते नानकचंद रत्तू सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. खूप मोठी गोष्ट आहे. आणि या ठिकाणी धम्माच्या अनुषंगानं खूप जागृत गाव आहे. आम्ही या ठिकाणी आलोत. वर्षावासाचा महिना सातत्यपणानं चालू ठेवणे आणि ग्रंथ जे आहे ते विद्यार्थ्यांना वाचायला लावणं किंवा इथले महिला असतील तर महिलांना वाचायला लावणं आणि त्याच्यानंतर जर इथे या ठिकाणी जे प्राध्यापक शिक्षक वर्ग आहे त्यांना मार्गदर्शन करावं आणि तुम्ही पण वाचन करावं. वाचन करून त्याचं विश्लेषण व्यवस्थित तुम्हाला करता येते. तुम्ही वाटल्यास त्यांना समजून सांगा की विश्लेषण कसं करावं. तर या अनुषंगानं आज आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व पदाधिकारी नरंगल येथे येऊन आपल्या सर्वांना ही माहिती देण्याचं काम करत आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा ग्रंथ लिहिण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. बाबासाहेबांनी जो विचार दिलाय आम्हाला धम्माचं, बुद्धाने त्याचं धम्म या स्वरूपामध्ये, तर तो ग्रंथ आपण 3 महिने वाचून आपल्या समाजापुरतं हा मर्यादित नाही. तसं तर ग्रंथाला हे ग्रंथ पूर्ण मानव जातीला उपयोगी आहे, निसर्गाला उपयोगी आहे. कारण त्याच्यामध्ये बुद्धाने निसर्गाचं संगोपन कसं करावं, प्राण्यांवर करुणा कशी दाखवावं आणि मानवतेवादी बद्दल अनेक त्यांनी उदाहरणं देऊन सांगलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी त्रिपिटकाचं पूर्ण वाचन करून त्यांनी साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला ग्रंथ दिलेले आहे. तर मला वाटते की आपण सुरुवात वेळेवर करावा आषाढ पौर्णिमेला आणि सांगता समारोप सुद्धा एक चांगल्या पद्धतीने व्हावं. कारण या आजूबाजूच्या मला वाटते शहापूर सर्कलमध्ये नरंगल गावाचा आदर्श बाकी सर्व गावं घेतात. येत्या आषाढ पौर्णिमेपासून या ठिकाणी वर्षावास घेण्याचं या ठिकाणी आम्ही आयोजित करूया आणि जास्तीत जास्त बाल मनावर संस्कार होतील आणि जेणेकरून एक चांगली पिढी घडेल या पद्धतीनं या ठिकाणी विद्यार्थ्यांवर संस्कार करून एक आदर्श नागरिक घडावा याकरिता प्रयत्न केले जाईल असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो. तुम्ही उपसरपंच आहात नरंगलचे. हो. तर तुमची तर खरी जबाबदारी आहे की बाबा आपल्या गावामध्ये धम्म रुजवणं.
फक्त बौद्ध समाजापुरतं नाही तर पूर्ण गावातल्या लोकांना धम्म कळावं. धम्म म्हणजे काय? चांगलं विचार आहे, हो हो. तुम्हाला तर माहित आहे. नाही इथं आपण कार्यक्रम घेतल्यानंतर हम्म. ऐकल्यावर रोज वाढणारच. हो 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 हो. उपसरपंच आहेत नरंगलचे. बुद्ध आणि त्याचा धम्मल. हा, बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ. हो. उपसरपंच पण जबाबदारी घेत आहेत. नरंगलमध्ये वर्षावास चांगल्या ताकदीनं चालू होणार आहे. प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये विहार आहे त्या विहार असलेल्या गावामध्ये आपण भेटी देऊ लागलो. याचं कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ फार सोपा करून दिलेले आहेत. आपल्याला त्रिपिटक वाचणं होईना म्हणून बाबासाहेबांची शेवटच्या टप्प्यामध्ये तब्येत ठीक नव्हती, एवढं मेहनत करून आपल्याला ते ग्रंथ दिलेले आहे. आणि वर्षावासाच्या महिन्यामध्ये म्हणजे पावसाळा येते पूर्ण, जुलै ऑगस्ट सप्टेंबर असे 3 महिने आपल्याला, नोव्हेंबर असे 3 महिने आपल्याला आश्विन पौर्णिमेपर्यंत संपवायचं राहते ते ग्रंथ. मग आपल्याला सांगता समारोप करायचा आहे. तर आपल्याकडे एवढं प्रशस्त विहार आहे, बाजूला बसण्यासाठी इमारत पण आहे. जेव्हा उघाड असलं तेव्हा बाहेर घेत जावा तुम्ही, पाणी पडलं तर मध्ये घेत जावा. आता हे 3 महिने आपणाला सर्व म्हणजे पावसाळ्यामध्ये संध्याकाळी लोक घरीच राहतात. आणि ह्या निमित्तानं किमान बुद्ध आणि त्याचा धम्म लहान लेकरांपासून तर वृद्धांपर्यंत समजून घेता येते. ह्या निमित्तानं ग्रंथ कंप्लीट केल्यानंतर आपल्याला त्याच्यानंतर सांगता समारोपचा कार्यक्रम, ते एक चांगल्या धम्म परिषदेसारखा कार्यक्रम होते. ते पण भंतेजी येतात बाहेरून आपणाला धम्म देसना देतात. तर हे 3 महिने आपण जर कार्यक्रम व्यवस्थित घेतलो तर याचं टेम्पो पूर्ण वर्षभर टिकून राहते. निव्वळ आपण उठलं की विहारात या म्हणलं तर येणार, त्या कसं राहते आतला गाभा कळावं लागते की बाबा विहारात कशासाठी गेलं पाहिजे, धम्म काय आहे याची जोपर्यंत गोडी लागणार तोपर्यंत आपण ते पावलं पण इकडे वळणार. आणि त्या गोष्टींमधूनच मी तुम्हाला सांगतो, आपल्याला बाबासाहेब पण कळतेत, बुद्ध पण कळतेत आणि आपले महामानव पण कळते. तर फक्त आपण म्हणजे पूजापुरतं किंवा वंदनेपुरतं मर्यादित न ठेवता बुद्ध आणि त्याचा धम्मग्रंथ बाबासाहेबांनी एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला दिलेला आहे. त्याचं कारणच हे होतं की ग्रामीण भागामधला शेवटचा माणूस सुद्धा हा ग्रंथ वाचला पाहिजे आणि शहरामधला एक क्लास 2 क्लास 1 अधिकारी सुद्धा ते ग्रंथ वाचले तर कळलं पाहिजे, ह्या उद्देशानं. तर तुम्ही ही जबाबदारी घ्यावं आणि टोटल 3 महिने मात्र तुम्ही सातत्यपणानं हे करा. आणि मी काय करणार आहे, एक 50-50 लोकांची लिस्ट काढणार आहोत. त्याच्यामध्ये अधूनमधून तुम्हाला एखादा प्राध्यापक, एखादा भंतेजी किंवा मी एखाद्या दिवशी येऊन आम्ही तुम्हाला फोन लावून मग त्या दिवशी बाहेरच्या माणसाचं थोडंसं अजून महत्त्व वाटते. आठवड्यातून एकदा तर आम्ही एक दिवस येऊन वाचून जाऊ, म्हणजे अजून काही कमतरता राहिली तर ती भरून निघत राहते की बाबा. आणि नाही म्हणलात तर तुम्ही एक 10 लोकांची लिस्ट बनवलात तर आम्ही काय करतो, तालुक्यामधून येतो, त्या 10 लोकांना कसं वाचायचं ते व्यवस्थित पद्धतीनं अजून सांगू आपण. आणि बिलकुल ज्याला पाहिजेत असेल ग्रंथ तर बिलकुल मी त्यांना देण्यासाठी तयार आहे. मी म्हणजे आमची टीम, भारतीय बौद्ध महासभेची टीम. आपल्या गावामधून जर कोणी ग्रंथ चांगलं वाचत असेल तर आपण त्यांचं सुद्धा नाव बाहेर गावला देऊ. काय राहते आता आपल्याला वनेजे सर म्हणल्यासारखं बाहेरगावच्या माणसाचं अजून थोडंसं महत्त्व चांगलं वाटते, होय की नाही. अजून बाबा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं विश्लेषण करून. नाही आम्ही तर आमचं कर्तव्य समजते आहे. चालतं. चला येतो. येणाऱ्या आषाढ पौर्णिमेला वर्षावास महिना चालू होते. आता
आषाढ पौर्णिमेला आपलं ग्रंथ वाचन चालू करायचं असते. जिथे जिथे विहार आहे, जिथे समाज मंदिर आहे, त्या ठिकाणी बघा आपण 1956ला बौद्ध धर्म स्वीकारला. आज मी ग्रामीण भागांना जातो, बुद्धापुढे बाबासाहेबांपुढे आपल्याला त्रिवार वंदन सुद्धा करता येईल. चांगल्या चांगल्या सुशिक्षित विद्यार्थ्यांना. तर त्याची जडणघडण होण्यासाठी हे जे 3 महिने राहते ना, हे ग्रंथ वाचण्याचे राहते ना. जसं की बुद्धाच्या काळामध्ये 2500 वर्षापूर्वी बुद्धानं आपल्या बंदींना पूर्ण संघाला सांगितलं होतं की बाबा पाण्या पावसाचे दिवस राहतात, नदीला पूर येते आणि किडे येते, रस्त्यावर येतात, पायाखाली येऊन त्याचं म्हणजे हे पण वगैरे आणि आपण पण सेफ राहावं म्हणून त्यांनी एका गावामध्ये राहून तिथल्या गावातल्या लोकांना पूर्ण प्रबोधन करत होते. तर आता त्याचंच एक अनुकरण म्हणून आपण आपल्या विहारामध्ये एक वर्षाचा महिना म्हणून 3 महिने रोज संध्याकाळी 7 वाजता 7 वाजता फक्त 20 ते 25 मिनिटं किंवा जास्तीत जास्त अर्धा घंटा ग्रंथ वाचायचं, फक्त वाचायचं आणि समजून सांगता आलं समजून सांगायचं. एकच पण एक दिवस हे चॅप्टर इथंपर्यंत आहे. हां हे इथून इथंपर्यंत. आता हे बालपण आणि शिक्षण हे कुठून कुठवर आहे बघा. हे एवढंच आहे, हे एवढंच. हां एक आता मावशी गेल्या वर्षी पण येऊन सांगून गेलो मी की वर्षावासाचा महिना तुम्ही करा म्हणून. केल्या नाही तुम्ही. हां हे एवढ्या मोठ्या विहाराला काही महत्त्व नाही तुम्ही जर वर्षावास आणि आपले लेकरं घरट्यात कवा तर त्याच्या गोष्टी विचार केल्यावर घडतात. आता आषाढ पौर्णिमेला वर्षावासाचा महिना चालू. आपल्याला येणाऱ्या अश्विन पौर्णिमापर्यंत म्हणजे 3 महिने आपल्याला ग्रंथ पूर्ण वाचायचा आहे. सातत्य ठेवून. तुमचं गाव तर खूप सधन आहे, काही प्रॉब्लेम नाही. 7चं टाईम द्या तुम्ही. संविधानापेक्षा जास्त वेळ बुद्धाने त्याचा धर्मग्रंथ घ्यायला लागला आणि सोप्या भाषेमध्ये आहे. तुम्हाला बुद्ध कळते, बुद्धाचं लहानपण कळते, बुद्धाचं बुद्धत्व प्राप्त करणाऱ्या गोष्टी कळते, बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर ते लोकांचं कल्याण कसं केलं ते कळते. फक्त पितळाच्या मूर्तीला येऊन पाया पडून गेलं तर काय करतो नाही म्हणायचं. तिथं जाणून घेणं जरुरी आहे ना. मग तुम्हाला एवढं सुंदर विहार आहे, या विहारामध्ये बसून या विहाराचा उपयोग करा. या विहाराचा उपयोग करून मग आपल्या लोकांना कळू द्या की बुद्ध काय आहे, बाबासाहेब काय आहेत, आपले महामानव काय आहेत. या अनुषंगानंच करते. येऊन पाया पडून अगरबत्ती लावून मेणबत्ती लावून 25 शरण म्हणण्यानं काही कळणार. मला एवढंच विनंती आहे की आता आषाढ पौर्णिमा 29 तारखेला येणार आहे. त्या आषाढ पौर्णिमेला चालू करायचं एवढंच सांगण्यासाठी. आणि त्या काही अडचण आहे का तुम्हाला? अडचण असलं तर सांग. काय नाही 1 महिना काय म्हणतात. नाही 3 महिने. 3 महिने काही नाही. रोज अर्धा तास येऊन बसू शकते आणि त्या निमित्तानं आपण विहारामध्ये येऊन बसताना चला मग या आम्ही भरपूर उशीर झालाय. हां जय. मुलं